चित्त ऐसी कळवळ्याची जाती किंवा ऐसी कळवळ्याची याती करी लाभा विणप्रीती सेवे करता घेतलेला भंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा भंग आहे. साधू पुरुषाचं वर्णन करणारा भंग आहे. संत महात्म्यावर आपल्या परमार्थाची सगळी जबाबदारी सोपवणारा असा तुकाराम महाराजांचा प्रार्थनेस हा भंग आपल्याला पाहायला सापडतो बरं का. परमार्थ करत असताना आपण परमार्थ दोन पद्धतीनं करू शकतो. आपण आपल्या जबाबदारीने परमार्थ करणं असाही प्रकार आहे आणि आपली सगळी जबाबदारी संतावर सोपवणं असाही प्रकार आहे. सगळी साधना परमार्थाची जी करायची ती माझी मी करणार आणि परमार्थाची सगळी साधना करायची ती सद्गुरूंनी माझ्याकडून करून घ्यावी, परमात्म्याने माझ्याकडून करून घ्यावी अशा भावनेनं परमार्थ करणारे असे दोन्ही प्रकारचे लोक आपल्याला जगामध्ये पाहायला सापडतात. शास्त्रात याचं वर्णन आपल्याला पाहायला सापडतं. अनेक ठिकाणी याची चिंतन आपल्याला पाहायला मिळतील बरं का. आपली स्वतःची साधना स्वतः करणं, स्वतःच्या जबाबदारीनं करणं. मला श्रवण करायचं तर मी माझ्या स्वतःच्या जबाबदारीनं करणार. मला मनन करायचं तर माझ्या जबाबदारीनं करणार. मला निधिध्यासनासारखी साधना करायची असेल तर ती माझ्या जबाबदारीनं मी करणार. मला भगवंताची सेवा करायची असेल तर ती माझ्या जबाबदारीनं करणार असा एक वर्ग आहे. आणि मला श्रवण करायचं आहे पण सद्गुरूंनी ते मला घडवावं. मला भगवंताची सेवा करायची आहे पण ती देवानी घडवावी. मला नवविधा भक्ती पाहिजे आहे पण ते साधू पुरुषांनी मला द्यावी अशी भावना ठेवणारा एक वर्ग जगात पाहायला सापडतो. दोन प्रकार झाले. एक आपल्या आपल्या जबाबदारीनं परमार्थ करणारा आणि संत सद्गुरूवर आणि परमात्म्यावर आपली सगळी जबाबदारी सोपवून परमार्थ करणारा असे जे दोन वर्ग आपल्याला पाहायला सापडतात ना, याच्याकरता शास्त्रामध्ये दोन दृष्टांत आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे मरकट शिशुन्याय आणि दुसरा आहे मार्जार शिशुन्याय. मरकट शिशुन्याय म्हणजे माकडीचं पिलू आणि दुसरा मार्जार शिशु म्हणजे मांजरीचं पिलू. माकडीचं पिलू आणि मांजरीचं पिलू याच्यातलं अंतर लक्षात घ्या. माकडीचं पिलू आणि मांजरीचं पिलू दोन्ही पिलाच्या बद्दल आपण चिंतन करा. माकडी सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या पिलाला नेते आणि मांजरीही आपल्या पिलाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेते. पण माकडीचं पिलू स्वतःवर जबाबदारी घेऊन असतं आणि मांजरीचं पिलू आईवर सगळी जबाबदारी टाकून असतं. आपल्या पिलाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचे. तिला या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणारी माकडे आपल्या पिलाला पोटाशी धरते. आपण सगळ्यांनी पाहिलेला प्रकार आहे, माहिती असलेला आपल्याला आहे बरं का. शास्त्रामध्ये जे उदाहरण आपल्याला पाहायला सापडतात ना, दृष्टांत जो सांगितलेला असतो ना, तो दृष्टांत उभय संमत पाहिजे. सिद्धांत कसा असतो, सांगणाऱ्याला सिद्धांत माहिती असतो, ऐकणाऱ्याला सिद्धांत माहिती नसतो. पण ऐकणाऱ्याला जो सिद्धांत माहिती नाही आणि सांगणाऱ्याला जो सिद्धांत माहिती आहे तर सांगणाऱ्या माणसाला ऐकणाऱ्या माणसाच्या गळी उतरवून देण्याकरता त्याला तशासारखं उदाहरण द्यावं लागतं. आणि ते उदाहरण कसं असावं लागतं, यालाही मान्य पाहिजे आणि त्यालाही मान्य पाहिजे. आता आपल्याला सिद्धांत काय विचारात घ्यायचा आहे की परमार्थ करत असताना आपल्या जबाबदारीनं परमार्थ करणं आणि परमार्थ करत असताना सगळी जबाबदारी सद्गुरूवर किंवा सगळी जबाबदारी परमात्म्यावर सोपवणं अशा दोन प्रकार जे आपल्याला सिद्धांतातले पाहिजे आहेत. त्याच्याकरता ही दोन उदाहरणं आहेत. माकडीच्या पिलाची जबाबदारी माकडीच्या पिलावर आहे आणि मांजरीच्या पिलाची जबाबदारी सगळीच्या सगळी मांजरीवर. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पिलू नेणं हा प्रकार दोघांच्या बाबतीमध्ये आहे. माकडी सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पिलू नेते, मांजरी सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपलं पिलू नेत असते. पण माकडीचं पिलू माकडी घेऊन जाताना काय करते, आपल्या पोटाला ते पिलू धरते आणि ते पोटाला धरलेले जे पिलू आहे ते पिलू चारी पायानं आईच्या पोटाला घट्ट धरून बसतं आणि मग आई काय करते, त्या पिलाला एकच हात देते, एकच पाय, चार पायापैकी एक पाय म्हणजे पुढचा पाय म्हणजे एक हात असा पिलाला आधारा करता दिलेला असतो आणि 3 पायाने ती माकडी पळत पळत पुढे निघते. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारताना या फांदीवरून या झाडावरून त्या झाडावर जात असताना समोरची फांदी पकडण्याकरता त्या माकडीला आपला पुढचा एकच हात पुरेसा नाही असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा पिलाचा काही एक विचार न करता माकडी पिलाला दिलेला हात सोडून देते, त्या हाताने पुढची फांदी पकडते. आणि ती फांदी पकडत असताना पिलू जर ढिलं बसलं असलं, आईच्या पोटाला त्यानं जर गच्च धरलेलं नसलं तर त्या माकडीचं पिलू जर आईच्या पोटापासून खाली पडलं तर हे आपल्या जातीचं नाहीच आहे म्हणून माकडी पुन्हा त्या पिलाकडे बघत सुद्धा नाही. म्हणे ते पिलू मेलं काय, जगलं काय
त्याच्याकडे त्या माकडीचा पुन्हा विचार नसतो, त्याच्याकडे ती ढुंकून सुद्धा पाहायला तयार नसते. त्याचं कारण काय? एकच कारण, माकडीच्या असा विचार असतो की पिलानं सगळी जबाबदारी आपली आपण व्हायची असते. आईच्या पोटाला घट्ट धरून बसणं, कारण त्या पिलानं काय केलेलं असतं, आपल्या चारी पायानं ते पिलं आईच्या पोटाला धरून बसतं. त्या पिलानं एकाही पायानं आईला धरलं नसतं तर सगळी जबाबदारी आईची होती. विठ्ठल माकडीचं पिलं काय करतं, आपल्या हाताने आपल्या चारी पायाने, दोन हात म्हणा, दोन पाय म्हणा किंवा चारी पाय म्हणा, पशु असल्यामुळं या चारी पायानं किंवा दोन पाय, दोन हातानं ते घट्ट आपल्या आईच्या पोटाला धरून असतं. आईच्या पोटाला आपल्या चारी पायानं घट्ट धरून आहे म्हणजे आपली जबाबदारी आपल्यावर आहे. माझ्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे. मी जर हात सोडला तर मी पडणार आहे, मी पाय सोडला तर मी पडणार आहे, हे त्या पिलाला माहिती आहे. म्हणजे सगळी स्वतःच्या रक्षणाची जबाबदारी एका स्थानातून दुसऱ्या स्थानामध्ये जात असताना हे पिलू स्वतःवर वागवत असतं. मांजरीचं बघा, मांजरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पिलू नेते. मांजरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पिलू नेत असताना मांजरीचं पिलू माकडीच्या पिलासारखं आईच्या पोटाला घट्ट धरून बसलेलं असतं का? कसा प्रकार असतो तुम्ही सांगा की जरा मला, कसं जातं ते तोंडात. मांजरी काय करते, आपल्या पिलाला आपल्या तोंडाने त्याची मान पकडलेली असते, तिनं तोंडाने आपल्या दातामध्ये. ज्ञानेश्वर महाराजांनी अहिंसेचं उदाहरण म्हणून ते आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं बरं का. प्रेमाचे निसांगाडे लासी पिली धरी तोंडे, तेथ दाताचे आगरडे के उठेगा. ज्ञानोबा वर्णन करतात. प्रेमानं ती मांजरी काय करते, मांजरीनं आपलं पिलूही दातातच धरलेलं असतं आणि मांजरीनं उंदीरही दातातच धरलेला असतो, पण प्रेमानं धरलं पिलाला असतं, उंदराला नाही. विठ्ठल फिरू नका बाबा, फिरू नका, सगळे तुमच्याकडे बघतात, फिरू नका, खाली बसा. तिकडे लक्ष दिलं पाहिजे. हा, प्रेमाचे सांगाडे लासी पिली धरी तोंडे, असं जे ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरणाने आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं. प्रेमाने मांजरी काय करते, आपल्या दातामध्ये पिलाला धरते. आता तिनं दातात धरलं म्हणजे काय झालं, दातात धरल्याच्या नंतर पिलू एकही पाय किंवा आपला कोणताही अवयव आईला पकडण्याकरता वापरत नाही. याचा अर्थ काय झाला, मांजरीच्या पिलाने आपल्या रक्षणाची सगळी जबाबदारी आपल्या आईवर सोपवलेली आहे. मांजरीच्या पिलानं जशी आपली सगळी जबाबदारी आईवर सोपवावी, त्या पद्धतीनं परमार्थ करत असताना आपली सगळी जबाबदारी सद्गुरूवर सोपवणारे किंवा परमात्म्यावर सोपवणारे असे जे गुरुभक्त किंवा हरिभक्त असतात, त्या गुरुभक्त किंवा हरिभक्ताला आपल्या परमार्थामध्ये मार्जार शिशु न्यायाचे भक्त म्हणतात. दुसरा प्रकार पाहिला तर मर्कट शिशु न्यायाच्या भक्त असा प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. माकडीचं पिलू जसं आपल्यावर स्वतःवर जबाबदारी रक्षणाची घेऊन असतं, तशी परमार्थाची साधना करत असताना आपल्यावर जबाबदारी घेणार आहे. देवाला शरण राहूनच साधना करावी लागते, सद्गुरूला शरण राहूनच आपल्याला साधना करावी लागते. पण माझ्याकडून साधना करून घेण्याची जबाबदारी त्यांची आहे म्हणण्यापेक्षा माझी जबाबदारी आहे असं म्हणणारे असे जे असतात त्यांना म्हणतात मर्कट शिशु न्यायाचे भक्त. मर्कट शिशु न्यायाच्या भक्ताला स्वतःची जबाबदारी स्वतःला असते आणि मार्जार शिशु न्यायाच्या भक्ताला मात्र त्याची सगळी जबाबदारी परमात्मा किंवा सद्गुरू वाहत असतात. या दोन्ही उदाहरणाचा विचार केला तर काय झालं, माता आणि लेकरू या दोघांच्या संबंधाचाच विचार आपल्याला पाहायला सापडतो. साधकाचा आणि परमात्म्याचा किंवा साधकाचा आणि सद्गुरूचा कोणत्याही पद्धतीचा तो असो, स्वतःच्या परमार्थाची जबाबदारी स्वतःवर घेऊन असू द्या किंवा स्वतःच्या परमार्थाची जबाबदारी देवावर किंवा सद्गुरूवर सोपवणारा असा तो साधक जरी असला तरी दोन्ही प्रकारच्या साधकाच्या बाबतीमध्ये देवाचा, सद्गुरूचा आणि साधकाचा जो संबंध आहे तो माय लेकराचा संबंध मानलेला आपल्याला पाहायला सापडतो. माता आणि लेकरू या दोघांचा संबंध बरं का, म्हणून आपल्याकडे मातेचं फार मोठं महत्व शास्त्राने सांगितलेलं पाहायला सापडतं. आई किती मोठी असते याचा विचार जर केला तर जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसे अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते. रामचंद्र प्रभूच्या मुखातले रामायणामध्ये उद्गार आपल्याला पाहायला सापडतात. सोन्याची असलेली लंका रामचंद्र प्रभूने ज्यावेळेला जिंकून घेतली त्यावेळेला काही वानर सेनेतल्या काही लोकांनी रामचंद्र प्रभूला विनंती केली, देवा ही लंका सोन्याची हो, आपण जिंकून घेतलेली हो, आता हे सोडू नका, इथंच आपली राजधानी स्थापन करा, हे आपल्या ताब्यात घ्या. असं म्हणल्यानंतर रामचंद्र प्रभूने सांगितलं, लंका सोन्याची असेल, माझी अयोध्या मातीची असेल, पण मला आवडणारी अयोध्याच आहे म्हणे. विठ्ठल त्याचं कारण सांगताना रामचंद्र प्रभू काय म्हणतात, जननी जन्मभूमिश्च
जगादपि घरी असे आपली जननी म्हणजे आपल्याला जन्म देणारी माता आणि जन्मभूमी आपली जन्मभूमी असलेली भूमी या दोघांचं महत्व कसं हे स्वर्गापेक्षा मोठे आहे. लंका सोन्याची पण स्वर्गापेक्षा मोठी नाही. पण माझ्याकरता माझी अयोध्या मातीची जरी असली तरी रामचंद्र प्रभू सांगतात माझ्याकरता ती स्वर्गापेक्षा मोठी आहे. जशी जन्मभूमी असल्यामुळं अयोध्या स्वर्गाच्या पेक्षा मोठी आहे तशी मला जन्म देणारी माझी माता सुद्धा माझ्याकरता स्वर्गापेक्षा मोठी असं रामाचं म्हणणं आहे. हा विचार जर लक्षात घेतला तर मातेचा काय महिमा आहे मातेचं काय मोठेपण आहे हे आपल्याला लक्षात घेता येतं बरं का. आणि हा मातेचा मोठेपणा लक्षात घेऊन आपल्याकडे संत महात्म्यांनी वर्णन करत असताना देवालाही काही ठिकाणी माता म्हणलं, संतालाही काही ठिकाणी माता म्हणलं, आणि आपल्या जन्मदात्रीला सुद्धा माता म्हणलेलं आपल्याला पाहायला सापडतं. देवाचा सुद्धा माता म्हणून गौरव, संताचा सुद्धा माता म्हणून गौरव. माता म्हणण्यामध्ये गौरव आहे असं असल्याच्या शिवाय त्या साधू पुरुषाला किंवा परमात्म्याला संत महात्म्याने माता म्हणण्याचं काही कारण नाही. अनेक ठिकाणी देवाचं वर्णन करत असताना मातेच्या रूपानं वर्णन केलेलं आहे की नाही. तू माझी माऊली मी तुझे लेकरू, तू माझी माऊली मी तुझे लेकरू, माझी माऊली मी तुझे लेकरू, तू माझी माऊली मी तुझे लेकरू. अशा पद्धतीची भाषा नामदेवराय बोलतात. 2-3 पद्धतीने वर्णन केलं. तू माझी माऊली मी तुझे लेकरू नको दुरी धरू विठाबाई, तू माझी गाऊली मी तुझे वासरू नको पान्हा चोरू विठाबाई, तू माझी हरिणी मी तुझे पाडस नको तोडवास विठाबाई, तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज चारा घाली मज विठाबाई. अशा पद्धतीने नामदेवरायांनी 4 रूपकांनी वर्णन केलेलं आहे. परमात्मा जर माता असेल तर आम्ही लेकरू आहोत, परमात्मा जर गाय असेल तर आम्ही वासरू आहोत, परमात्मा जर हरिणी असेल तर आम्ही पाडस आहोत, आणि परमात्मा जर पक्षिणी असेल तर आम्ही अंडज म्हणजे पिलू आहोत. विठ्ठल अंडजाच्या रक्षणाची जबाबदारी जशी पक्षिणीची आहे, पाडसाच्या रक्षणाची जबाबदारी जशी हरिणीची आहे, वासराच्या पोषणाची जबाबदारी जशी गायीची आहे, आणि लेकराचं पालन पोषण रक्षण करण्याची जबाबदारी जशी मातेची आहे, तशी भक्ताच्या रक्षणाची सगळी जबाबदारी परमात्म्याची आहे. अशा पद्धतीनं परमात्म्याचं माता म्हणून वर्णन केलेलं अनेक ठिकाणी माता पिता सगळ्याच रूपकांनी वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. हे देवाधिदेवा माझ्याकरता सगळं तूच आहेस, माझ्याकरता जड पदार्थाच्या रूपात असलेलं द्रव्य सुद्धा तूच आहेस, माझं घरदार सुद्धा देवा तूच आहेस, माझी शेतीपाडी सुद्धा तूच आहेस, माझा उद्योगधंदा तूच आहेस, आणि माझ्या संबंधात असणारे सगळे नातेवाईक सुद्धा देवा तूच आहेस. कृष्ण माझी माता, कृष्ण माझाच पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. बरं का, अशा पद्धतीने सगळी नाती, माता रामो मत्पिता रामचंद्र हा, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र हा, सर्वस्वम्ये रामचंद्रो दयालुर नान्यम जाने नैव जाने न जाने. अशा पद्धतीने रामरक्षा स्तोत्रामध्ये रामचंद्र प्रभूला उद्देशून सगळी नाती रामाशी जोडलेली पाहायला सापडतात. आपल्या वारकरी संतांनी आपली सगळी नाती परमात्मा पंढरीनाथाशी जोडलेली पाहायला सापडतात.
विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले विण चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे विठ्ठलाच्या शिवाय आम्हाला दुसऱ्या कोणत्याही गणगोताची चाड म्हणजे इच्छा सुद्धा नाही आमच्या सगळ्या गणगोताच्या रूपात परमात्मा पंढरीनाथ आहे असं तुकाराम महाराज बोलले. त्याचा अर्थ काय झाला, सगळी नाती देवाशी जरी जोडलेली असली तरी त्याच्यातलं प्रधान नातं आहे मातेचं आणि मातेच्या रूपकाने परमात्म्याचं वर्णन संतांनी केलेलं आहे. एवढंच मला आता आपल्याला बोलायचं आहे बरं का. मातेच्या रूपकाने जसं वर्णन केलं हे संत परमात्म्याचं वर्णन जसं केलं तसं साधू पुरुषाचं सुद्धा मातेच्या रूपाने वर्णन केलेलं आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला सापडतं. संतांना माता म्हणलं तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती बाणू संतांना मायबाप म्हणलं. मायबाप म्हणत असताना सुद्धा पहिला शब्द मायच वापरला. पुन्हा साधकाचा मायबाप दरुषाने हरिताप सर्वाभूते सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाचं वर्णन करत असताना कसं केलं, साधकाचा मायबाप. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे साधकाचे माता पिता आहेत असं त्यांचं वर्णन करताना पहिला शब्द कोणता, माता. माता याच पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन सगळ्याच वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. वेदशास्त्राने सुद्धा ग्वाही देऊन सांगितलं म्हणतात नाथ महाराज की ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सगळ्या जगाची माता आहे. विठ्ठल दोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली. दोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली. जिने निगम वल्ली प्रगट केली. प्रगट केली. जिने निगम वल्ली प्रगट केली. प्रगट केली. जिने निगम वल्ली प्रगट केली. प्रगट केली. दोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली. जिने निगम वल्ली प्रगट केली. जिने निगम वल्ली प्रगट केली. दोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली. जिने निगम वल्ली प्रगट केली. जिने निगम वल्ली प्रगट केली. चोखभराचा अभंग आहे, त्याच्या चोखभराने वर्णन करताना सांगितलं तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली आमच्याकरता महाराजाधिराज
महाराजाधिराज कोणी असतील तर ज्ञानेश्वर माऊली हे महाराजाधिराज आहेत असं वर्णन केलं. पण महाराजाधिराज म्हणत असताना सुद्धा ज्ञानेश्वर माऊली हा शब्द चोखोबारायांनी सुद्धा वापरलेला आपल्याला पाहायला सापडतो बरं का. ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल हे ज्ञानेश्वर महाराज माता आहेत सगळ्यांची माता. ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली, हा नामदेवरायाचा अभंग आहे. नामदेवरायाच्या अभंगातही निगमवल्ली प्रगट केली हे वर्णन आहे. चोखोबाराच्या अभंगातही जेणे निगमवल्ली प्रगट केली हे असं आहेच आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करत असताना नामदेवराय काय बोलले, हा ज्ञानराज माझी योग्याची माऊली. आणि चोखोबाराय बोलत असताना पूर्वार्धात काय बोलले तर तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली एवढं बोलले असं बदल आहे. विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली आपण सगळेजण ज्ञानेश्वर महाराजाला माऊली असं म्हणत असतो. ज्ञानेश्वर महाराजाचा माता या पद्धतीने उल्लेख केलेला आपल्याला पाहायला सापडतो. जसा ज्ञानेश्वर महाराजाचा माऊली म्हणून उल्लेख आहे तसा सगळ्या संतांचा उल्लेख आपल्याला माता म्हणून करता येतो. हा एक भाग लक्षात घ्या. आपल्याला काय काय चिंतन करायचं काय होतं, देवाला माता म्हणलं, संताला माता म्हणलं आणि आपल्याला जन्म देणारी जी असते तिला माता म्हणतात, अशा पद्धतीचा विचार आपल्याला पाहायचा आहे. आता या तिघांना माता म्हणण्याचं कारण काय, माता शब्दाचा अर्थ काय याचा विचार जर आपण केला तर माता शब्द दोन पद्धतीने संस्कृत भाषेमध्ये सोडवलेला आपल्याला पाहायला सापडतो. एक माती गर्भा अस्याम इथे माता, जिच्या उदरामध्ये गर्भ राहतो तिला माता म्हणतात, हा पहिला शब्द माता शब्दाचा अर्थ आहे. आणि मान्यते पूज्यते जनैही इथे माता, जिला सगळे जगातले लोक मान्यता देतात पूज्यता देतात तिला माता म्हणावा, हा दुसरा अर्थ आहे. विठ्ठल गर्भ अस्यामी ते माता. माता शब्दाचा एक अर्थ असा सांगितला की बाबा जिच्या उदरामध्ये गर्भ राहतो, जी आपल्या पोटामध्ये लेकराला सांभाळते, 9 महिनेपर्यंत उदरामध्ये लेकराला सांभाळणारी अशी जी माता असते त्या मातेला माता म्हणावं अशा पद्धतीचा विचार आहे. जी उदरात गर्भ सांभाळते, आपला गर्भ उदरात जिनं सांभाळला तिला माता म्हणायचं जर ठरलं तर परमात्म्याला या अर्थानं माता म्हणता येतं का, साधू पुरुषाला या अर्थानं माता म्हणता येतं का, याचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि सगळ्या जगाचा गर्भ आपल्या उदरात साठवणार असल्यामुळं परमात्म्याला माता म्हणता येतं हे आपल्याला त्याच्यातून लक्षात घेतलं पाहिजे बरं का. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदागरे, हरी हा बालक नंदागरे, हरी हा बालक नंदागरे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदागरे, हरी हा बालक नंदागरे, हरी हा बालक नंदागरे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदागरे, हरी हा बालक नंदागरे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदागरे, हरी हा बालक नंदागरे. तुकाराम महाराजांनी परमात्मा पंढरीनाथाचं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन करताना सांगितलं, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. नंदाच्या घरी बालक म्हणून जन्माला आलेला हा जो श्रीहरी आहे ना, भगवान श्रीकृष्ण आहे ना, हा श्रीकृष्ण कोणी सामान्य समजू नका. याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड राहतात. आता उदरामध्ये म्हणजे पोटामध्ये गर्भ सांभाळणाऱ्याला जर माता म्हणायचं असेल तर सगळीच्या सगळी अनंत कोटी ब्रह्मांड आपल्या उदरात सांभाळणारा असा हा परमात्मा असल्यामुळे या परमात्म्याला काय माता म्हणता येतं. गंमत अशी बघा, 9 महिनेपर्यंत उदरात गर्भ सांभाळून बाहेर टाकणारी ही लौकिक माता आहे आणि ब्रह्मांडाचा सगळ्याच्या सगळा गर्भ कायम उदरामध्ये सांभाळणारी परमात्मा नावाची माता आहे. विठ्ठल सगळ्याचा विचार करा. आपण देवाच्या पोटामध्ये आहोत, जन्माला आलो तरी देवाच्या पोटात, मरून गेलो तरी देवाच्या पोटात आपलं राहणं आहेच आहे. कारण सगळ्या जगताचं राहणं परमात्म्याच्या उदरामध्ये जर असेल, सगळं जग तो परमात्मा सांभाळत असेल, अस्तित्व अस्ति जायते वर्धते अपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यते असे 6 भाव विकार पदार्थ आपल्याला सांगितलेले पाहायला सापडतात. कोणताही पदार्थ मुळामध्ये असतो, त्याच्यानंतर तो जन्माला येतो, त्याच्यानंतर तो वाढायला लागतो. अस्ति जायते वर्धते विपरिणमते म्हणजे त्याच्यामध्ये बदल व्हायला लागतात, अपक्षीयते म्हणजे त्याच्यामध्ये झीज व्हायला लागते, आणि एका दिवशी विनश्यते म्हणजे नाश पावतो. असं असण्यापासून नाश पावण्यापर्यंत जे सगळे 6 भाव पदार्थ जे आपल्याला पाहायला सापडतात त्या सगळ्या विकाराचा विचार करा. ते सगळे विकार होताना आपण परमात्म्यातच आहोत.
आपण आहोत तरी परमात्म्यात, आपण जन्मलो तरी परमात्म्यात, आपण वाढलो तरी परमात्म्यात. कारण बघा, हा झाडाच्या बद्दल जर आपण विचार करायला लागलो, झाड कुठं आहे? बीज पेरल्याच्या नंतर झाड कुठं आहे? जमिनीत. झाड जन्मलं कुठं? जमिनीत. झाड वाढलं कुठं? जमिनीत. झाडाच्या मध्ये काही बदल जे व्हायला लागले, फांद्या वगैरे फुटणं, हे कुठं व्हायला लागले? जमिनीत. झाडामध्ये झीज व्हायला लागली, ते कुठं व्हायला लागली? जमिनीत. आणि झाड नाश पावल्याच्या नंतर गेलं कुठं? तर जमिनीतच. विठ्ठल असण्यापासून नाश पावण्यापर्यंत झाडाचं सगळं जसं जमिनीत आहे, तसं असण्यापासून संपूर्ण नष्ट होण्यापर्यंत आपलं सगळं अस्तित्व परमात्मा स्वरूपात आहे. परमात्म्याच्या उदरामध्ये आपण आहोत. परमात्म्याच्या उदरातच आपण जन्माला येतो. परमात्म्याच्या उदरातच आपली वाढ होत असते. परमात्म्याच्या उदरातच आपल्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बदल होत असतात. परमात्म्याच्या उदरामध्ये असतानाच आपल्यामध्ये हळूहळू झीज व्हायला सुरुवात होते आणि परमात्म्याच्या उदरातच एका दिवशी आपला विलय होऊन जातो. हे एका व्यक्तीच्या बद्दल नाही बरं का. झाडाच्या बद्दल जर पाहिलं तर जमीन हा त्याला जसा आश्रय आहे, तसा जगातल्या कोणत्याही जीवजंतूचा विचार करा, सजीव पदार्थाचा विचार करा, निर्जीव पदार्थाचा विचार करा, कोणत्याही पदार्थाचा विचार केल्याच्या नंतर त्या सगळ्या पदार्थाचं राहणं कुठं चाललंय याचा विचार केला तर परमात्म्याच्या उदरामध्ये. अनंत ब्रह्मांडाला आपल्या उदरामध्ये कायम सांभाळणारा हा परमात्मा आहे. मग ज्याच्या उदरामध्ये गर्भ राहतो, जिच्या उदरामध्ये गर्भ राहतो, तिला जर माता म्हणायचं असेल तर या सगळ्या अनंत ब्रह्मांडाचा सगळाच्या सगळा पसारा आपल्या उदरामध्ये साठवणारा हा परमात्मा असल्यामुळं त्याला सगळ्या जगाची माता म्हणतात. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहा. भगवंताने गीतेमध्ये स्वतः सांगितलं, मी एकाची माता नाही, पिता अहम अस्य जगतः माता. मी या सगळ्या जगाचा बापही आहे आणि मी या सगळ्या जगाची माताही आहे म्हणतात परमात्मा. म्हणजे माता शब्दाचा एक अर्थ असा झाला की उदरामध्ये जो सांभाळतो, 9 महिनेपर्यंत सांभाळते, तिला माता असं म्हणायचं. माती गर्भ हा अस्याम अशी व्युत्पत्ती माता शब्दाची पाहिली. त्या पद्धतीने आपण परमात्मा अनंत ब्रह्मांडाला म्हणजे आपल्याला सगळ्याला त्याच्या उदरात कायम सांभाळत असल्यामुळं, ठेवून घेत असल्यामुळं, उदरातच त्याच्या आपण राहत असल्यामुळे त्याला माता म्हणता येतं. हा विचार आपण केला. दुसरा माता शब्दाचा अर्थ असा आहे, जो पूज्य असतो त्याला माता म्हणतात. आता देवाच्या बद्दल जर विचार करायला लागलो आपण, या देवाच्या सारखा दुसरा कोण पूज्य जगामध्ये सांगा? परमात्म्याच्या सारखा दुसरा कोणीही जगामध्ये पूज्य आपल्याला पाहायला सापडायचा नाही. म्हणून अर्जुनानं 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन झाल्याच्या नंतर घाबरलेला अर्जुन देवाच्या समोर क्षमा मागायला जेव्हा उभा राहिला, तेव्हा अर्जुन बोलायला लागला भगवंताशी, स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्रहृष्यत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति. शेवटचा शब्द ऐका, सर्वे नमस्यन्ति च सिद्ध संघाः. जगामध्ये जेवढे सिद्धांचे समुदाय आहेत ते सगळेच्या सगळे देवा तुला नमस्कार करतात. आणि कस्माच्च तेन नमेरन महात्मन गरीयसे ब्रह्मणोप्यादी कर्त्रे. पुढे अर्जुनाच्या मुखामध्ये भगवद्गीतेमध्ये असे शब्द आपल्याला पाहायला सापडतात, देवा हे सगळे बडे बडे लोक तुला नमस्कार करतात. आणि हे सगळे बडे लोक तुला नमस्कार का करणार नाही? कारण सगळ्याच्या आधी जन्मलेला ब्रह्मदेव त्याचा सुद्धा तू बाप आहे. सगळ्यांनी तुझ्या पाया पडलंच पाहिजे. विठ्ठल म्हणून पूज्यतेचा विचार जर केला, पूज्यते मान्यते पूज्यते जनैहि इति माता, असा माता शब्दाचा अर्थ काय केला? सगळ्याला पूज्य असते तिला माता म्हणतात. त्या पद्धतीने जर विचार केला तर परमात्मा सर्वांच्या करता पूज्य, आपल्याला पूज्य, तुम्हाला पूज्य, मला पूज्य. जगातल्या प्रत्येक माणसाला, एखाद्या माणसाने देवाला मानलं नाही तरी देव त्याच्याकरता पूज्य आहे, ही गोष्ट आपल्याला विसरता येत नाही. समजा एखादा माणूस आपल्या बापाला मानत नाही, बापाने त्याच्यावर अन्याय केला असं त्याला वाटत असतं म्हणून तो बापाला मानत नाही. पण जो बापाला मानत नाही, बाप त्याच्याकरता पूज्य नाही असं होतं का? जो आईला मानत नाही, माता त्याच्याकरता पूज्य नाही असं होतं का? माता त्याच्याकरता पूज्य असते. त्या नियमानुसार एखाद्याने देव नाकारला तरी त्याला निर्माण करणारा, त्याला सांभाळणारा परमात्मा असल्यामुळे त्याही माणसाला देव पूज्यच आहे. म्हणून त्या नरसिंह तापनी परिसरामध्ये एक मंत्र येतो. त्या मंत्रामध्ये असं वर्णन, यम सर्वे देवा नमन्ते मुमुक्षवो ब्रह्मवादिनश्च. श्रुती माता वर्णन करायला लागली त्या परमात्म्याला, नरसिंह भगवंताला नमस्कार कोण कोण करतात ऐका. यम सर्वे देवा नमन्ते,
पहिल्यांदा सांगितलं त्याला सगळे देव नमस्कार करतात. मुमुक्षवः नमन्ते, जगामध्ये सगळे परमात्म्याला जाणू इच्छिणारे, मोक्ष प्राप्त करून घेऊ इच्छिणारे मुमुक्ष त्याला नमस्कार करतात. आणि ब्रह्मवादिनश्च, ब्रह्मवादी शब्दाचे दोन अर्थ केले. ब्रह्म म्हणजे वेद, त्याच्या संबंधानं वाद करणारा म्हणजे बोलत राहणारा, वेद बोलणारा, वेद पठन करणारा तोही त्या देवाला नमस्कार करतो. आणि ब्रह्मवादी शब्दाचा अर्थ परब्रह्म साक्षात्कार ज्यानं संपादन केलेला आहे आणि ब्रह्म बोलण्याची ज्याची क्षमता आहे असा महात्मा सुद्धा भगवंताला नमस्कार करतो. ब्रह्मज्ञानी नमस्कार करतात, वेद पाठक नमस्कार करतात, सगळे मुमुक्ष नमस्कार करतात, सगळे देव नमस्कार करतात. त्या देव शब्दाचा अर्थ सुद्धा दोन पद्धतीने लावला. देव म्हणजे सगळ्या इंद्र चंद्र वगैरे देवता असाही देव शब्दाचा अर्थ आहे. आणि देवा हा विषयीणः, सगळेच्या सगळे देव विषयांध असल्यामुळं विषयी माणसाला सुद्धा देव शब्द लावलेला आपल्याला पाहायला सापडतो. म्हणून विषयी नमस्कार करतात, मुमुक्ष नमस्कार करतात, मुक्तही नमस्कार करतात. पामरासारखा एखादा मूर्ख नमस्कार करत नसेल तर विचाराचं कारण नाही. विठ्ठल सगळे देवाला नमस्कार करतात, सगळे देवाला नमस्कार करतात. म्हणून देवाला नमस्कार करण्याची आपल्याकडे पद्धत आहे की नाही. तर कुठेही बघा, कोणत्याही कार्याला प्रारंभ करत असताना पहिल्यांदा श्री गणेशाय नमः म्हणतो की नाही, रुक्मिणी पांडुरंगाभ्याम नमः, सरस्वते नमः असं म्हणून आपण सगळ्या देवाला नमस्कार करतो. कार्याच्या आरंभाला नमस्कार आहे, कार्याच्या शेवटी नमस्कार आहे. आशीर्वाद देवानच द्यावा म्हणून देवाला नमस्कार केलेला असतो. याचा अर्थ काय, देव सर्वांना पूज्य आहे. कोणाकोणाला पूज्य, पांडुरंगाचं वैभव बघा. परमात्मा पंढरीनाथाला नमस्कार करण्याकरता सकाळी देवाच्या दर्शनाला दाटी जी झालेली असते ती कोणाची असते हो, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराचे दाटे उभे जोडून हात. तुकाराम महाराजांसारखे संत महात्मे आपल्याला वर्णन करून सांगतात. परमात्मा पंढरीनाथाच्या दर्शना करता शांतरा माझ्याकडे बघा. विठ्ठल विठ्ठल
ख्याती कळवळ्याची जाती जाती करी लाभाविण प्रीती संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून मातेच्या रूपकानं साधूचं वर्णन करतात. त्या निमित्तानं देव संत आणि माता या सगळ्यांना माता म्हणलं जातं हे आपण पाहिलं. माता शब्दाचा अर्थ पाहत असताना तो देवाकडे कसा लागतो याचा विचार आपण करत होतो. पहिला विचार असा आहे जी गर्भ सांभाळते तिला माता म्हणतात आणि दुसरा अर्थ असा आहे जी मान्य असते पूज्य असते सगळ्याच्या करता वंदनीय असते तिला माता म्हणतात. या अर्थानं दोन्ही अर्थानं देवाची पूज्यता कशी आहे याचा विचार आपण आतापर्यंत केला. परमात्मा सगळ्या जगाचा गर्भ उदरात सांभाळतो म्हणून त्याला माता म्हणा आणि परमात्मा सगळ्या जगाला पूज्य असतो. त्याचं प्रमाण चालू होतं वळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडून हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत परमात्मा पंढरीनाथाला नमस्कार करण्याकरता सकाळच्या वेळेला काकड्याच्या वेळेला सुर शब्दाचा अर्थ देव आणि वर देवामधले श्रेष्ठ असे जे इंद्रचंद्र महेंद्रादिक देव आहेत ते सगळे दाटीनं हात जोडून देवाला नमस्कार करण्याकरता आलेले असतात उभे असतात असं वर्णन आपल्याला या चरणात पाहायला सापडतं. याचा अर्थ काय परमात्मा सगळ्या जगाला पूज्य सगळ्या देवाला पूज्य आहे. सर्वांना पूज्य विषयीला पूज्य मुमुक्षूला पूज्य देवांना पूज्य ब्रह्मज्ञानाला पूज्य सर्वांना तो पूज्य आहे म्हणून पूज्यतेच्या दृष्टीनं सुद्धा देवाला माता म्हणता येतं. हा झाला देवाच्या संबंधानं माता शब्द वापरण्याचा विचार बरं का. त्याच्यानंतर आता संताला माता जे म्हणलेलं आहे संताच्या बद्दल माता म्हणत असताना उदरात गर्भ सांभाळणारी तिला माता म्हणतात. आता संतांनी कोणाचा गर्भ सांभाळला हो आपण विचार करा. साधू पुरुष कोणाचा गर्भ सांभाळतात याचा विचार जर केला तर साधकाचा नवीन जन्म घडवण्याचं काम सद्गुरूच करत असतात बरं का. जन्माचा विचार करत असताना वेगळा वेगळा जन्म आपल्याकडे सांगितलेला पाहायला सापडतो. कसं पहा मातेच्या उदरातून आपण जन्माला आलो हाही आपला जन्म झाला आणि ब्राह्मण वगैरेंना द्विज जे म्हणतात की नाही द्विज हा शब्द आहे की नाही त्या द्विज शब्दाचा ब्राह्मणालाच द्विज म्हणतात असं समजायचं कारण नाही. क्षत्रिय वैश्याला हे द्विज म्हणतात त्यांनाच द्विज म्हणतात असं समजायचं कारण नाही. अंड्यातून जन्माला येणारा जो जो प्राणी असेल त्या प्रत्येकाला द्विज म्हणतात. सगळे पक्षी बघा सगळे सर्प बघा हे सगळे द्विजच आहेत बरं का. तुम्ही बघा पक्षाच्या बद्दल तो अंड्याच्या रूपानं पहिल्यांदा जन्माला आला पुन्हा अंड्यातून त्याचा जन्म झाला. अंड्याच्या रूपानं मातेच्या उदरातून बाहेर पडला हा पहिला जन्म आहे आणि अंड्यातून बाहेर पडला पक्षाच्या रूपानं हा त्याचा दुसरा जन्म झाला. द्विज जायते दोनदा जन्माला येतं त्याला म्हणतात द्विज. ते ब्राह्मणाला वगैरे द्विज का म्हणतात तर त्या ब्राह्मणाची वगैरे मुंज होते संस्कार होतो त्याच्यावर आणि त्या संस्काराच्या योगाने त्याचा दुसरा जन्म झाला असं शास्त्र म्हणतं बरं का. आता हा दुसरा जन्म होताना जन्म व्हायचा म्हटलं की बाप पाहिजे माता पाहिजे मातेच्या उदरामध्ये काही काळ राहणं पाहिजे. मग हे जन्माला आला तो कसा जन्माला आला द्वितीयस्मिन जन्मनी हा जो द्विज म्हणून सांगितल्या जाणाऱ्या ब्राह्मणादिकाचा दुसरा जन्म असतो हा कसा होतो त्याच्याबद्दल वर्णन करताना शास्त्र असं म्हणतं द्वितीय अस्मिन जन्मनी या ब्राह्मणादिकाच्या दुसऱ्या जन्मामध्ये आचार्य पिता सावित्री माता हा मायबाप कोण आहे त्याचा विचार असा सांगितला. आपल्याला गायत्री मंत्राचा उपदेश करणारा जो सद्गुरू आचार्य तो आपला पिता असतो आणि सावित्री म्हणजे सूर्य नारायण हे सावित्री म्हणजे गायत्री मंत्र ही आपली माता असते म्हणे. विठ्ठल आणि गायत्रीच्या उदरामध्ये आपण सांभाळले जातो मग जन्माला येतो तेव्हा द्विजत्व सिद्धी अशा पद्धतीचा विचार शास्त्राने आपल्याला सांगितलेला आहे बरं का. म्हणजे गायत्री आपली माता आहे आणि गायत्री माता आपला गर्भ सांभाळते आणि ती गर्भ सांभाळते म्हणूनच तिच्याकडे भर्ग शब्द आहे बरं का. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि तो भर्ग शब्द आहे की नाही तो भर्ग शब्द उलटा केला की त्याचंच गर्भ होतं. भर्ग म्हणजे तेज आणि ते तेज आपल्या स्वरूपाचं तेज गायत्रीची उपासना केल्याच्या नंतर गायत्री माता आपल्याला तेजाच्या रूपात उदरात वाढवते आणि गर्भ म्हणून सांभाळते आणि तेजाच्या रूपामध्ये जन्म देते म्हणून तिच्याकडे भर्ग आहे. तो भर्ग म्हणजे तिनं आपला सांभाळलेला गर्भच आहे. विठ्ठल हा जसा दुसरा जन्म सांगितला जातो आता संताकडे चला ना. संत महात्म्याने आपल्याला जन्म दिला कोणता ज्ञान देऊन नवीन जन्म घडवण्याचं काम कोण करतं संत महात्मे करतात बरं का. म्हणून मुक्ताबाईच्या पासून जेव्हा गुरुपरिश प्राप्त झाला तेव्हा 1400 वर्षाचे असलेले चांगदेव म्हणायला लागले चांगदेव म्हणे आजीची जन्मलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा मी गुरुपुत्र झालो म्हणजे आज माझा नवीन जन्म झाला. म्हणजे काय झालं 12 वर्षाची मुक्ताबाई ही माता ठरली आणि 1400 वर्षाचे असलेले चांगदेव लेकरू झाले. विठ्ठल